हॅलो, नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. तर स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या नवीन व्लॉगमध्ये. तर मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे माझ्या दिवसाची सुरुवात मी कशी करते. तर आज आहे रविवार, तर चला म्हटलं आज देवघर जरा साफ करून घेऊ, कारण रोज रोज देवघर साफ करणं शक्य होत नाही. म्हटलं आज रविवार आहे तर आरामात जरा होईल काम. म्हटलं देवघर साफ करून घेऊ. देवघर साफ करायला मला बरोबर 1 ते 1.5 तास लागतो, कारण ते सगळे देव काढा, त्यांना स्वच्छ करा, देवघर सगळं साफ करून त्यांची वस्त्र बदला, सगळं हे करायला मला 1-1.5 तास जातोच. म्हणून मी हे काम जास्तीत जास्त रविवारचेच करते. पण आमच्या घरी जवळ रविवार पण आरामशीर नसतं, कारण मुलांना शाळेला सुट्टी रविवारची असते, पण माझ्या मिस्टरांना शुक्रवारची सुट्टी असते. त्यामुळे आमचा रविवार गडबडीचाच असतो. रविवारी मुलांना सुट्टी असते तर शुक्रवारी यांना सुट्टी असते. म्हणजे मला रविवारी पण काम करणंच आहे लवकर उठून, आणि शुक्रवारी पण काम करणंच आहे. मी देव स्वच्छ करायला केंद्रातनं आणलेलं लिक्विड वापरते, त्याने छान स्वच्छ होतात देव. बाकी मी काहीच वापरत नाही, कारण मला ते आवडत नाही दुसरं काही वापरणं, आणि वापरू पण नाही. सगळं देवघर स्वच्छ करून घेतलं, सगळे देव स्वच्छ करून घेतले. नंतर मी छान वेगळी अशी पूजा केली. छान वाटतं असं प्रसन्न घरात अशी देवपूजा केली की. माझे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. सध्या बऱ्याच ताईंच्या घरी पारायणाची पण गडबड असेल, कारण 29 तारीखला गुरुपौर्णिमा आहे. त्यानिमित्त बऱ्याच लेडीज पारायणाला बसल्या असतील, स्वामी चरित्र पोथीचे पारायण करत असतील किंवा तारक मंत्राची पण सेवा करत असतील. 9 ते 29 तारीखपर्यंत 21 पारायणं होऊन जातील. मी पण करत आहे, पण मी संकल्प करून नाही बसत, कारण काही प्रॉब्लेम असतात, मग मध्येच गॅप पडते. म्हणून मी जेवढं जमेल तेवढीच सेवा करते, पण मी अशी संकल्प करून सेवेला नाही बसत. सगळी पूजा वगैरे करून झाल्यानंतर मी स्वयंपाकाला लागले. तर आज मी बनवणार आहे भात, टोमॅटोचं सार आणि भेंडी अशी फ्राय करून बनवली. जास्त काही मोठं असं नाही स्वयंपाक केला आहे. टोमॅटोचं सार बनवण्यासाठी जास्त टोमॅटो, कांदा, खोबरं, हळद, लसूण आणि बेडगी मिरची घेते, आणि ते चांगलं वाटण मिक्सरमध्ये बारीक करून घेते. आणि ते झाल्यानंतर कांदा फोडणीला टाकते, चांगलं तेलात भाजून घेते, आणि ते वाटण त्याच्यात टाकून मीठ आणि आमसूल टाकते, आणि छान वेगळे असं सार बनवून घेते. सार बनवून घेतलं, भात पण कुकरला लावला, आणि नंतर मी भेंडी फ्राय करायला टाकली. छान वेगळीशी भेंडी फ्राय करून घेतली. पूर्ण स्वयंपाक झाला. मी आमच्या कोकणी पद्धतीचं सार बनवलं. तुम्ही तुमची पद्धत सांगा कशी करता ते, आणि आमची पद्धत जर तुम्हाला आवडत असेल तर लाईक शेअर करा. आणि बाकीची जर काय एक्स्ट्राची कामं असतील ती पण मी रविवारचीच करून घेते, कारण नंतर कसं थोडं कंटाळा येतो, मग ती घाई होते दुसऱ्या दिवशी. मग रविवारची जी काही एक्स्ट्राची कामं असतील ती करून ठेवायची, मग आपल्यालाच बरं पडतं. दुसऱ्या दिवशी आपले गडबड होत नाही, आरामात सगळं होऊन जातं. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ सर्वांना.